नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर. आरबीआय कडून एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात खास अर्थाने सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी असणार आहे. तुम्ही म्हणाल आता बँकेत आमचं काय काम? तर ह्याच मित्रांनो, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जे आहे तुमच्यासाठी भरती आलेली आहे सिव्हिल आणि खास करून इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी. तर ही काय आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती, एकदम ए टू झेड माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यांच्या जेई च्या वॅकन्सी ज्या आहेत तर ते इथे आलेल्या आहेत. याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगतो. तत्पूर्वी सिव्हिलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी दोघांसाठी आपली ऑल इन वन बॅच अवेलेबल आहे. सिव्हिलसाठी जे बॅचेस अवेलेबल आहेत त्याच्या माध्यमातून आगामी काळात येणारा WRD PWD कुठली एक्झाम असो, कोणतेही मनपाची असो, त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये बरेच लेक्चर्स तुमचे आता जे आहेत तर ते रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहेत आणि लाईव्ह स्वरूपात जे आहेत तर ते डेली तुमचे लेक्चर्स इथे चालूच आहेत. इलेक्ट्रिकलची संपूर्ण रेकॉर्डेड बॅच, इंटिग्रेटेड ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. ही देखील तुमच्यासाठी जे आहे तर ते अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचेसला एनरोल नक्की करा. बघा, ऑनलाईन डेट कधीपासून सुरू होणार आहे? 16 एप्रिल पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि 6 मे 2026 पर्यंत फॉर्म चालणार आहे. सोबत परीक्षेची तारीख पण आलेली आहे. जून 6 2026 रोजी ही परीक्षा जी आहे होणार आहे. म्हणजे थोडा कमीच कालावधी तुम्हाला उरलेला आहे. जेई सिव्हिलच्या किती वॅकन्सी आहेत? आता जर आपण पाहिलं टोटल आपल्याला 7 वॅकन्सी पाहायला मिळतात. तुम्ही म्हणाल सर 7 साठी कशाला व्हिडिओ बनवतात तुम्ही? पण मित्रांनो लक्षात घ्या, बँकेत सिव्हिल वाल्यांचं असं पण काय काम राहणार आहे? एवढ्या दिलेल्या आहेत, एवढे आपण आभार मानलं पाहिजे आणि ते काम पुढे घेतले पाहिजे. बघा, ईस्ट सेक्शनला आरबीआयच्या ईस्टला एक जागा आहे. वेस्ट जे आपलं मुंबई महाराष्ट्र रिजन आहे तर त्याला 4 जागा आहेत. नॉर्थला एक जागा आहे, साऊथला तर एक पण जागा नाही आणि सेंट्रलला तुम्हाला एक जागा जी आहे तर ती पाहायला मिळते. जे इलेक्ट्रिकलच्या 4 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या मुंबईलाच महाराष्ट्रातच जे आहे 3 जागा पाहायला मिळतात. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की महाराष्ट्रासाठी चांगली संधी आहे. एकूण या पश्चिम विभागात 7 जागा आहेत. टोटल 11 जागांसाठी वॅकन्सी आहे. त्याच्यापैकी 7 जागा आपल्याकडे आहेत. सिव्हिलच्या 4 जागा आणि इलेक्ट्रिकलच्या 3 जागा आपल्या विभागातच म्हणजे वेस्ट विभागात तुम्हाला इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये लक्षात घ्या, तुमचं काम काय आहे? कार्यालयीन इमारती आणि निवासी वसाहतींमधील स्थापत्य बांधकामांची हाताळणी आणि पर्यवेक्षण सिव्हिलचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे. इमारतींचं मेंटेनन्स, इंटेरियर वर्क याच्या संदर्भातलं काम तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोमेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची हाताळणी आणि पर्यवेक्षण, सबस्टेशन, सेंट्रल सेसा, एसी प्लांट, लिफ्ट्स, यूपीएस आणि फायर अलार्म सिस्टीमचे व्यवस्थापन तुम्हाला इथं करावं लागणार आहे इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी. तर हे तुमच्या कामाचं स्वरूप पण त्यांनी दिलेले आहे. वयाची अट आहे 20 ते 30 वर्ष, परंतु SC ST साठी 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतात म्हणजे 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. ओबीसी 3 वर्ष म्हणजे 33 वर्षापर्यंत त्यांना फॉर्म जो आहे तर तो इथं भरता येणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की अप्लाय कोण करू शकतो? बघा, ज्यांचा डिग्री किंवा डिप्लोमा दोघांपैकी काही झालेलं आहे तर ते इथं अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या, परंतु ज्यांचा डिप्लोमा झाला असेल त्यांना संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांना 1 वर्षाचा कामाचा अनुभव मागितलाय. फक्त किती? 1 वर्षाच्या कामाचा अनुभव जो आहे तर तो इथं मागितलेला आहे. बघा, निवडमध्ये 2 टप्पे आहेत. एक होणार आहे तुमची एकच ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि दुसरी जी होणार आहे ते लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. समजा महाराष्ट्रासाठी जे फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला मराठी भाषा जी आहे तर ती आली पाहिजे, असं हे जे आहे तर त्यांचं म्हणणं आहे. टेस्ट कशी असणार आहे? 300 गुणांची टेस्ट असणार आहे जी जून 2026 ला होणार आहे. 6 जून 2026 ला होणार आहे. टोटल 180 प्रश्न असतील, 300 गुण असतील आणि 150 मिनिटं वेळ असणार आहे. विषय कोणते कोणते असतील? बघा, इंग्लिश भाषा असणार आहे, रिझनिंग असणार आहे. त्याच्यानंतर इथं इंजिनिअरिंगचे तुमचे 2 पेपर असणार आहेत. मग या इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये समजा सिव्हिल असेल तर सिव्हिलसाठी 2 पेपर, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकसाठी 2 पेपर. अशा पद्धतीचा हा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण होणार आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. टेस्ट ही पूर्णतः इंग्लिश लँग्वेज मध्ये जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. बघा, एकूण पगार जो आहे तर तो 91,309 रुपये एवढा प्रतिमाहा तुम्हाला पगार जो आहे तर तो मिळणार आहे. लक्षात घ्या, जर बँकेकडून तुम्हाला राहण्याची सुविधा नाही झाली तर आणखी 15% तुम्हाला HRA जे आहे तर तो देखील इथं वाढवून मिळणार आहे. वेस्ट झोन मध्ये कोणकोणते येतात? बघा, भाग अहमदाबाद आहे, मुंबई आहे, मुंबईचं बेलापूर, नवी मुंबईचं आणि भायखळा पण आहे, पुणे आणि पणजी. तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रातच जास्त नोकरीची संधी जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. बघा, फॉर्म SC ST साठी 50 रुपये प्लस 18% GST आणि 450 प्लस 18% GST असं बाकीच्यांसाठी ओबीसी, जनरल, EWS यांच्यासाठी एवढे परीक्षा शुल्क आहे. महाराष्ट्रात कुठं कुठे ही परीक्षा होणार आहे? तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्रात बघा, नाशिकला होणार आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे म्हणजे MMR रिजनला, पुणे, कोल्हापूरला होणार आहे, आणखी कुठं होणार आहे? धुळेला होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर इथे ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. बाकी सगळ्या ठिकाणी होणारच आहे. एक चांगली जागा आहे. ज्यांचं सिव्हिल इलेक्ट्रिकल असेल तर त्यांनी नक्की अप्लाय करा.
आणि बॅचेस पाहिजे असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस जे आहेत तर त्या अवेलेबल आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.